या बाईचा मालक आला काय? बाई बाई लग्नाचाच आहे ना नवरा? एवढा टाइम? हा बाई तूच बोल. तुमच्या बायाच्या हातात राज्य आहे. अरे ओ बाई, आणि सांगा सुशिक्षित पोरगी मालकाचं नाव घ्यायची काय लाज वाटून राहिली तुले? बाई कशी आहेस तू? माई पोरगी तू सारखीच आहे. आपल्या मालकाचं नाव घ्यायची लाज वाटते का? म्हाताऱ्या बाया किती चांगलं नाव घेते नवऱ्याचं. हा विजय लोंढे. हो लोंढेजी या. विजय भाऊ सत्कार करू द्या मले. विजय लोंढे आडनाव लोंढे. याले मालूमच नाही. याले वाटलं आमच्या गावात लोंढे आहेत चांबारात. एका लोंढेचा पेट्रोल पंप आहे. मातंगाच्या पोरा माणसाचा पेट्रोल पंप आहे. भारत पेट्रोल पंप. ओ विजय भाऊ या ना. तेरा नाम लिया तुझे याद किया, तेरा नाम लिया तुझे याद किया, तुझे याद किया, तेरा नाम लिया, तेरा नाम लिया, याद किया. वाह जावाई वाह, एवढा टाइम काऊन लावला? लग्न दुसरं आहे की पहिलं? मग एवढा टाइम घ्या. ये बाई इकडे लाईटा दे. अण्णा भाऊच्या मनात सुखात राहा. जीवनभर कोणतं व्यसन करू नाही. त्याच्या गळ्यात तर झालं नाही. इकडे महापुरुषाईले हार घालू अवघा सत्यानाश केला. टाळ्या दे, साडी दे. हा जवळ बघ. थांबा थँक्यू एवढ्या लवकर म्हणू नका. हा लग्नानंतर दुसरा चानस आहे ना हार घालायचा. ओके. पुण्या गावावरून आले. घनसावंगी. माझे 2 कार्यक्रम झाले राजेश टोपे साहेबाकडे. म्हणजे आपण काही कोण्या राष्ट्रवादीचे म्हणा की अजितदादाचे म्हणा की बीजेपीचे म्हणा, आपण काही कोण्या पक्षाचे नाही. आपण जय भीम वंचित बसा. फार बोला पंढरीनाथ महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. अरे धनसावंगीले न्हाव्याचा मुलगा आहे शिंदे. माझ्यावर खूप प्रेम करते दादा जावई विठ्ठलराव. मी घनसावंगीत 2 वेळा जाऊन आलो. तुम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मला बोलावलं. मी धन्यवाद देतो. मला कीर्तन चालला का रे तू? होय अगवीले चालला का? ये इकडे. मोत गाई दूध दे गाई. बाबू खबरदार लघवीले जायचं नाही. अर्जंट असेल तर असा प्रश्न. आम्ही लहानपणी असेच बसतो. जरी आवरलीच नाही मुतू तर असं बघ. याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करा. अय उठ तिथून उठ. त्याला पक्ष बदलवतो होय तिकडे. त्याला आम्हाला गध्याचा बच्चा समजतं का तू? मत देणार आहे कधी कोण्या पक्षात घुसता का तुम्ही? येऊ दे ना विधानसभा, तुले दाखवतो. हे पब्लिक काही गाढव समजतं का? यायले तिकून येताना इकडे घुसतं, जिकून येतं तिकडे घुसतं. खबरदार. लोकाईले ना बैल समजतं का? दोघाही खाली बसा नाही तर अजून मारीन तू खंजेरी फेकू. आम्ही काय जन्मभर मत देव? तुमच्या सतरंजा उचलाव. आमचे जवान पोट्टे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मॅडमची चप्पल आण, जाय कुत्र्या चप्पल घेऊन. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ते लाऊडस्पीकर अंधारे बरोबर. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्या 2-3 खुर्च्या उरावर घ्यायचा. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्याला सतरंजा उचलूच मला.
बाप खासदार, पोरग आमदार, त्याची बायको सरपंच, सोसायटीचे चेअरमन, त्याच्या बायकोची बहीण, हायस्कूलची अध्यक्ष, त्याचा साळ भाऊ, माजी मंत्री, त्याचा साळा, आणि आम्ही गध्याचे बच्चे आहोत. फक्त घमीले उचलो. अरे आपल्या पुट्याईला अकला येऊ द्या. हे पाय मातोश्री मेडिकल, इकडे सौदागर, इमली का बूटा बेरी का बे, खट्टी इमली मीठे बे. इकडे डॉक्टर, इकडे औषधी. माझाही मातोश्री मेडिकल आहे, माझाही मुलगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे मा मुलाचं, माझी सून लेक्चरर आहे, मा घरी अकॅडमी आहे. मी काही तो महाराज नाही. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा, मग काय पाहता. आपण पूनम कलेक्शन वाला पटला आपल्या. याची दुकान आहे कपड्याची, आपल्याला यायचं पटलं. पवन आईस्क्रीम केक शॉप, वाढदिवस तुम्ही करा आणि हॅपी बर्थडे टू 400 रुपयानं शेकून घ्या. हे असं करा. हे दोस्ताना कोल्ड्रिंक अँड ज्यूस बार अच्छा आहे, चालू द्या. चली आना तूफान की दुकान पे, 3:30 बजे मेरे सामने वाले खिड़की एक चांद का तुकडा. मी मजा घेतो. काऊन मध्ये तुम्ही नवीन नाही वाटत. हा पानठेला मैं 8, 9, 10, 70, 71, 72 मध्ये गळ्यात घालून फिरलो म्हणून मला लाळ येते तुमचा. त्या पानटपरीवाल्याचा यायचा, या कपडे दुकानवाल्याचा, या दुकानदाराचा, चपला शिवणारायचा, मला हरीक येते. हे जे रिकामचोट पोट्टे आहेत ना, दिवसभर पोट्टीच्या लफड्यात. का हो तू कुठे आहेस? हॅलो, आली नाही काय कीर्तन आले? मला वाटलं तू आलीच. मला काही कीर्तन नाही आवडत. तुम्हाला कसं आवडलं सत्यपान? तुम्हाला पाहिजे गौतमी. एक तर मग डान्स, चोली के पीछे क्या है म्हणा रे, बोला. चोली के एक म्हणा, चोली के पीछे क्या है. तिच्या दुधावरचा एवढा मोठा झाला बेटा तू. पिठामध्ये पाणी टाकून मध्ये पाजत जाय, तवामध्ये तिच्यामध्ये दिसते माझी माय. भाऊ केवढी अश्लीलता आली. म्हणून अण्णा भाऊची जयंती आहे. हा तुकडोजी महाराज गाडगे बाबाचा विचार आहे. हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे. आया बाया सांगत होत्या होत्या वाताना, दुष्काळात मायचा मावा आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. दारू पिऊन मायले मारी दवा माझा बापू. दारू पिऊन मायले म्हणून मारी भाऊ आज दवा माझ्या माझा कीर्तनात बाप. टाकरवन, दत्तबाग, निमगाव, मूर्ती 40 किलोमीटरहून पासून पोरं आले बाबू आज कीर्तन ऐकायले. मध्ये मंदात रोडवर भेटले मूर्तीचे पोरं. महाराज तुमचं कीर्तन आम्ही तिकडे ऐकलं होतं, आज इथं आहे म्हणून आलो. पांढरवाडी, खेरडवाडी, टाकळगव्हाण, बाबुलतारा, राजेगाव, ढालेगाव,
सुरळी चोपडेची वाडी माझे कमीत कमी 17,000 गावात कीर्तन झाले भाऊ. आंध्रा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. बरं सर्व जातीत पोरी येऊ काय खाली? 10-12 बहिणी आहे काय हो तुम्ही? म्हणून मी तुमच्या मायबापाच्या पाया लागतो. 2 पोरी पैदा करा. भचाभच भचाभच 7-7, 8-8 पोरी पैदा करता. मुलाची वाट पाहण्यासाठी मुलगा होईल मुलगा होईल आणि रेणुका मातेची पूजा करता आणि पोरीला हलकत समजता. म्हणून त्या बाईनं उभं राहा जिले 2च पोरी आहेत आणि पुढच्या लेकराची वाट पाहिली नाही. 2 मुली ज्या बाईले आहेत तिनं उभं राहा. साडी दे रे राय उभी बाई. एकच बाई उभी राह. 10-12 जणी राहू नका. हा राय ना बाई हो. ज्यांना 2च मुली आहे ज्याईले 2च मुली आहेत तिसरं होणार नाही. मुलाची वाट पाहणार नाही. खाली वाचवा पोरी. वा बाई अहो अधिक महिना होता का त्या टाइमले बसलं व राय. एखाद्या बाईनं जिले 2च पोरी आहेत तिसरं पोराची वाट पाहणार नाही. हाय एखादी बाई वाघीण आहे. एखादी सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई. एखादी अण्णाभाऊ साठेची माय आहे. सांगा ना अण्णाभाऊ साठेची एखादी बहीण आहे माय आहे. वालूबाई साठे आई आहे आणि कोंडाबाई पत्नी आहे आणि वडील भाऊराव साठे. एखाद्या बाईनं तुमच्या गावात 2 पोरी वाली एकही नाही काय? ए पोरी सत्कार करायचा आहे फक्त उभे राहा. मला सत्कार करायचा आहे फक्त तुमचा की 2 मुलीवर म्हणजे मुलीची किंमत केली तुम्ही. मुलाची वाट नाही पाहिली. रान का विठ्ठलराव अरे एवढं टाकरवन 2 पोरीवाली एकही बाई नाही. हा हे लाजून ह्या काय दिवे लावतील पंचायत समितीत. या पोरीले धाब्यावर बसवा पडते. बसण्यावर तोंड कायले घालत आणि सांगा काय कर. बरं उभी राहिली तर मी काय तुझी गच्ची दाबून राहिलो काय? अरे अरे बरं ज्या बापाले 2च पोरी आहेत त्यानं उभं राहा. तिसऱ्या पोराची वाट नाही पाहिजे. हाय कोई मायका लाल या या ना. नाही ते 4-5 पोरी वाले आहेत. या या दादा. वंदे मातरम. वंदे मातरम. टाळी वाजवा. वंदे मातरम. वंदे मातरम. भाऊ वंदे मातरम. पोराची वाट नाही पाहिली 72 तुम्ही बसता. पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे. मातरम. वर या वर. विठ्ठलराव तुमच्या एका मेंबरले बोलवा. कारण अवघेच पाहिजे. विठ्ठलचं पाहिजे पण विठ्ठलाचे सोबती पाहिजे. मध्ये एकटा विठ्ठल काही नाही करू शकत. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. 2 पोरीवर काही बायकोनं म्हटलं नाही. क्या बात आहे. ऐकलं दीदीने. बरं तुमच्या मम्मीने नाही म्हटलं पाहिजे बाबू कुळाचा दीपक पाहिजे 7-12. तुमच्या आईने नाही काही नाही बोलले. म्हणजे तुमची घरात चांगली चालती दिसते. वा टाळ्या. हे काही लोक देवीची पूजा करते. दगडाच्या देवीची पूजा करते. महालक्ष्मी, रेणुका माता, दुर्गा देवी बसवती ना घरच्या पोरीला हलकट समजते. पोरगाच पाहिजे म्हणते. तुम्हाला म्हणायला लागेल तुम्हाला पुण्या देवीची गरज नाही. तुमच्या पोरीत देवीचं रूप आहे. आपली माय देवी आहे. आपली बहीण देवी आहे. आपली बायको देवी आहे. हा घ्या. तुमची तब्येत 56 इंच आहे का? आहे 56 आहे. एवढ्यात कमी झाली काय? 100 आल्याच्यानं ठाला शाल घ्या.
आपल्याला आवडतात असे लोक. टाळ्या. चोपडे इकडे. जय माताजी, जय माताजी. अरे देवीची पूजा करत असाल तर पोरीले कमी लेखू नका. कि तूने मुझे बुलाया. शेरावालिए मैं आया शेरावालिए हो तूने मुझे बुलाया शेरावालिए. बोलो जोर से बोलो. जय माता दी, सारे बोलो. जय माता दी, महालक्ष्मी माता की जय दुर्गा माता की जय रामचंद्र भगवान की जय माता रमाई भीमाई की जय. सावित्रीबाई फुले की. वाह. ये बर बाई तू इले 100 दे रे. ये मा हे लहान मुलगी ये ना. अहो आजोबा आहो ना मी. तू नाही पिवळा ड्रेस नाही तुझ्या समोरची. ये मा. अरे ये ना. ये पाय एवढं सकले करू आहे पण किती मस्त बसून आहे. व रे वाह. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वाह वाह. वंदे मातरम, वंदे मातरम. मस्त कीर्तनाचा आनंद घेऊन राहिली. 100 दे बाई. 2 पैकी एक घे. हे आहे 10 रुपयाचं पुस्तक. नोट आहे 100ची. तू बापावर गेली की मायवर गेली पोवा. तू पोरगी आहेस की पोरगा. तू नाव काय तुझं नाव बोल तिकडे पण. काय तू पोरगा आहे की पोरगी. पोरगी. पोरगा आहे का आता लोक मी पोरगीच समजून राहिले. मुलगी आहेस की मुलगा. मुलगा आहे. 2 पैकी एक घे बर बाई. ओ मुलगा. हा ओढ हे ना. ओढ 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 ओढ. ना ओढ. टाळ्या. तुझ्या मायबापाले धन्यवाद रे बाबा. खरंच तुझ्या मायले धन्यवाद, तुझ्या बापाले धन्यवाद. अरे इथं कोणी साहेब लोक असतील टेबला खालून खाणारे भाळ खाऊ. याचं शेण खा सकाळी गरम गरम. तुम्ही सायचे हो शेतकऱ्याचं रगत देता ढेकणं. लेकरानं लात मारली. पैशावर काय प्रेम करता. पुस्तकावर प्रेम करा. हे घ्या. धन्यवाद. कोण्या कंपनीचं बियाणं आहे. आडनाव काय आडनाव. हा वडाट. जाय मला नाही समजून राहिलं. वराट. धन्यवाद. लेकरू किती आहे. किती वर्ष जगला आजोबा त्याले 90 नाही मला 90चं वय आहे. पण तू जर बिड्या फुकत बुड्या तर त्या 90ले काय चाटत. त्याच्यापेक्षा 15 वर्षाचे 6 पुरले. आम्ही बिडी तंबाखू खर्रा दारू राम राम आणि चुना मारणं चालू. जय भीम. आहे काय बिडी का पंचायत. वाईट व्यसन सोडा. सत्यपाल मी 69 वय आहे. महिन्यातून 22 कीर्तन आहे. 10,000 किलोमीटर चालतो मी महिन्यात. माझा ड्रायव्हर धनगराचा आहे. त्याचा बाप सरपंच होता. 5 वर्षात त्याच्या बापाचं 5 एकर गेलं. ग्रामपंचायतचा मेंबरले आवरू. त्याचा बाप आता ग्रामपंचायतकडे असंही नाही पाहिजे. कारण गरम होते आपोआप. मग काय गरीबानं ग्रामपंचायत मध्ये मेंबर होऊ नये असं नाही म्हणत मी. व्हा पण पहिले आपलं खाया प्यायचं पोटा पाण्याचं व्हा. कमिशन खाऊन पोट नाही भरत. 30% नाले 20% रोड मध्ये. अरे शिवाजी महाराजच्या मूर्तीची पैसे खाल पुतळा पडला मालवण मध्ये. इथूनच तुटला. अरे शिवाजी महाराजाचंही खाता काय भाडे हो.
आता काय राहिलं? अरे जिवंतपणी शिवाजी राजाले त्रास दिला येईन, मेल्यावरही देऊन राहिले. जरी होता शिवाजी राजा ओ लाडकी बहीण, ओ बेरोजगार जावई, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा, नाही केली मजा, सुखी राहिली प्रजा, विचार करून न्याय भाऊ देणार. पैशाच्या मांग लागू नका जास्त. आई बहिणी जे जे साहेब लोक जास्त पैसा लाच लुटपत खाल्ली, अबे शेवटी तुले 4 मजल्याहून खालीच आणणार. विचार गडबड करू नका, शांत बसा. माझं कीर्तन 2 तास आहे. 2 तासाच्या पुढे मी घड्याळ इकडे नाही जाऊ देत, तिकडेही जाऊ देत नाही. कोर्टाचा निकाल आल्यावर बोली. ज्या लोकांना समजत नाही ते घड्याळच पाहून राहिले की हा काय बोलते. तेच तर आहे ना, मारायचं आहे तर अंदरून माराव. थांबरे, ओ निळा शर्ट भांडू नको. ओय हे पोट्टे काऊन भांडून राहिले? तुझ्या माहिती तुझ्या बापाचं भांडण चालू होतं का तुझ्या टाइमला? सीधा बसणं पांचाट्या. म्हणून आईले सांगतो, आई गर्भवती राहिल्यावर शिवरायाचं चरित्र वाचा, अण्णाभाऊ साठे वाचा, त्याची फकीरा कादंबरी वाचा, त्याचे पुस्तक वाचा, शिवाजी राजाचे, संभाजी राजाचे, तुकोबाची गाथा. अरे हे पैसे तर तुमच्या पाठीमाग येतात. हे बा आता आले की नाही 500 रुपये. आणि वावरात जाणारीले पगार किती आहे वो बाई? मजुरी बोटान दाखवा. बोला. 200, 250, 250, 300. जे बाई वावरात जाऊन आली, ऐका ऐका, जे ताई वावरात गेल्या आणि घाई गडबडीत कीर्तन ऐकायला आल्या, त्या एका बाईनं उभं राहा. हे मला पैसे दिले 500 रुपये. विठ्ठल भाऊ आडगडे म्हणजे अध्यक्ष, चांगली तब्येत आहे, दिले तर चालतात. किरण भाऊ धोत्रे, राम भाऊ आडागडे, आडागडे परिवार भरपूर आहे. वशिष्ठ दादा आठवे,